नमस्कार, मी निकेत इंगळे, प्रवक्ता मीरा भाईंदर शहर जिल्हा शिवसेना। आज मीरा भाईंदर शहराचा, महानगरपालिकेचा आणि संपूर्ण शहराचा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय आणि या वर्धापन दिन सोहळ्याला विविध मान्यवर उपस्थित होते। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त असतील, स्थानिक आमदार असतील, सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते। प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं। हा खरं तर प्रश्न मीरा भाईंदर वासियांना पडलेला आहे की मीरा भाईंदर शहराच्या प्रथम नागरिक असणाऱ्या महापौर यांनी मात्र आपलं मनोगत मीरा भाईंदर आणि महाराष्ट्र राज्याची असलेली मराठी भाषा या मराठी भाषेत मनोगत व्यक्त केलं नाही। आज का दिन हम सभी के लिए बहुत आनंददायी है, शुभ है, क्योंकि हम महानगर पालिका के 24वें वर्ष पूर्ण करके आज हम 25वें वर्ष में हम आगमन करने जा रहे हैं। नुकताच 27 फेब्रुवारीला महानगरपालिकेने आणि संपूर्ण महाराष्ट्राने आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केला। मात्र दुसऱ्याच दिवशी मीरा भाईंदर महानगरपालिकेचा हा झालेला शासकीय कार्यक्रम होता आणि या शासकीय कार्यक्रमामध्ये मीरा भाईंदरच्या प्रथम नागरिक म्हणून असलेल्या महापौर यांनी मात्र मराठीमध्ये मनोगत व्यक्त केले नाही। हा मराठी भाषेचा अवमान नव्हे का? म्हणजेच महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही शासकीय कार्यक्रमांमध्ये ज्यावेळी एखादा प्रसिद्ध पदाधिकारी अधिकारी ज्यावेळी आपलं मनोगत व्यक्त करतो त्यावेळी तो मराठी भाषेत मनोगत व्यक्त करत नसेल तर तो मराठी भाषेचा अवमान नाही का? हा प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आहे। ज्यावेळी मीरा भाईंदर शहरामध्ये महापौर बसवल्या गेल्या आणि त्यांना अमराठी असल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला, त्यावेळी मात्र मुख्यमंत्र्यांनी मूग गिळून त्यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं नाही। मात्र आज जो मराठीचा अवमान झालेला आहे, अपमान झालेला आहे मराठी भाषेचा, हा मराठी भाषा दिनानिमित्त केलेला अपमान आहे का? हा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे। यासाठी महापौरांचा आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचा वर्धापन दिन सोहळा जरी असला तरी सुद्धा आम्ही त्याचा आमच्या पक्षाच्या वतीने निषेध करतो।